इंदुरात दूषित पाण्याने निर्माण केली महामारी सारखी परिस्थिती। इंदूरला स्वच्छतेचा मान, परंतु पाण्यातून मृत्यूचा कहर। प्रशासन, राजकारण आणि जनतेचा संताप। हायकोर्ट, NHRC सक्रिय, मानवाधिकार आयोगाने अहवाल मागवलाय। देशातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब 8 वर्षांपासून मिळवत असलेल्या इंदूरमध्ये सध्या भीषण संकट ओढवलंय। भागीरथपुरा या परिसरात दूषित पाणी पिण्यामुळे सलग 3 दिवसात मृत्यूंची संख्या 14 वर पोहोचली आहे। तब्बल 1400 लोक बाधित आहेत, तर 162 जण रुग्णालयात दाखल आहेत। आरोग्य विभागाच्या घराघरातील सर्वेक्षणात 2456 संशयित रुग्णांची ओळख पटली असून त्यांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत। CMHO डॉक्टर माधव हसनी यांनी गुरुवारी पुष्टी केली की मेडिकल कॉलेजच्या लॅब रिपोर्टमध्ये दूषित पाणीच मृत्यू आणि आजारांचे कारण आहे। त्यात शिगेला, सॅल्मोनेला, ई कोलाय आणि कॉलरा सारखे जीवाणू असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या संपूर्ण घटनेची मुळे शोधताना आढळलंय की मुख्य पाण्याच्या पुरवठा पाईपलाईनवर बांधलेल्या शौचालयांखाली गळती झाली होती। त्यातून निघणारे मलमूत्र, साबणाचे पाणी, रासायनिक कचरा थेट पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मिसळला। यामुळे अनेक लोकांना उलट्या, अतिसार, डिहायड्रेशनचे तीव्र त्रास होऊ लागले। परिस्थिती इतकी बिघडली की काही रुग्णांची किडनी प्रभावित होऊन त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान गुरुवारी सकाळी नगर विकास मंत्री कैलाश विजयवर्गीय भागीरथपुरा येथे मृतांच्या कुटुंबियांना 2-2 लाखांचे धनादेश देण्यासाठी पोहोचले। मात्र संतप्त कुटुंबियांनी स्पष्ट शब्दात सांगितले, आम्हाला तुमचे चेक नकोय। वर्षानुवर्षे दूषित पाण्याची समस्या प्रलंबित ठेवणाऱ्या प्रशासनाविरुद्ध परिसरातील महिलांनीही संताप व्यक्त केला। घटनास्थळी मंत्री महोदयांना पत्रकारांनी विचारलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रश्नावर विजयवर्गीय यांनी फुकटचे क्षुल्लक प्रश्न विचारू नको असे उद्धट उत्तर दिल्याने मोठा वाद निर्माण झाला। पत्रकारांनी त्यांना जागेवरच फटकारले आणि नंतर विजयवर्गीय यांनी X वर पोस्ट करून क्षमायाचना केली। मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी बुधवारी रात्री इंदूरमध्ये राहून रुग्णालयांची पाहणी केली आणि बैठक घेतली। त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की अशी परिस्थिती पुन्हा कधीही उद्भवू नये, दोषींवर कठोर कारवाई होईल। आतापर्यंत झोनल ऑफिसर शालिग्राम शितोळे आणि सहाय्यक अभियंता योगेश जोशी यांना निलंबित, तर उप अभियंता शुभम श्रीवास्तव यांना बडतर्फ करण्यात आले। दरम्यान या प्रकरणावर उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजेच NHRC ने स्वतःहून दखल घेतली आहे। उच्च न्यायालयाने 2 जनहित याचिकांची एकत्रित सुनावणी करून प्रशासनाला 2 जानेवारीपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। NHRC नेही राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून 2 आठवड्यांचा रिपोर्ट मागितलाय। परिस्थिती इतकी भीषण आहे की परिसरातील महिलांनी सांगितलंय की गेल्या 2 वर्षांपासून घाण पाणी येतंय। भाजप नगरसेवकाला सांगितलं पण काही सुधारणा नाही। रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनीही आरोप केलाय की मोफत उपचार मिळत नाही, पैसे मागितले जात आहेत। CMHOच्या माहितीनुसार 272 रुग्णांपैकी 71 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 201 रुग्ण अजूनही भरती आहेत। त्यापैकी 32 जण ICU मध्ये आहेत। अपर मुख्य सचिव संजय दुबे यांनी दूषित पाण्याच्या लाईनची पाहणी करून शहरातील इतर भागांचेही रँडम सॅम्पलिंग करण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांनी भागीरथपुरासाठी 10 नवीन बोरवेल्स मंजूर केल्या असून काम तत्काळ सुरू करण्यात आल्याचं सांगितलंय। स्वच्छतेत देशात अव्वल ठरलेल्या इंदूरमधील दूषित पाण्याच्या या भीषण आपत्तीने प्रशासनाची लाज काढली असून शहरातील नागरिक, राजकीय, प्रशासकीय आणि आरोग्य व्यवस्थेवर संतापले आहेत। मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।